तर सध्या पंढरीची वारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन. सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांशी साधला संवाद. संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात सासवड नगरी दुमदुमली. वारकऱ्यांची मोठी गर्दी. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये मुक्कामी. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांचा मुक्काम. याच ठिकाणी दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा पार पडतो. यंदा समाधी सोहळ्याचं 729वं वर्ष. 40 गावातून 3000हून अधिक वारकरी विशेष रेल्वेनं पंढरपूरकडे रवाना. टाळ मृदुंग अभंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण. सलग 6व्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून विशेष रेल्वेचं नियोजन. शेवगाव पाथर्डीच्या सायकल स्वारींची आता पंढरपूरकडे सायकल वारी रवाना. वारीमध्ये तरुण तरुणींसह तब्बल 55 ते 60 सायकल स्वार सहभागी. हे वारकरी 3 दिवसात 200 किलोमीटरचा पल्ला पार करणार. भोर तालुक्यातील रावेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या निनादात विठुरायाच्या नामघोषामध्ये परिसर दुमदुमला. दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 15 जुलै रोजी नोननमध्ये आगमन होणार. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाकडून तयारी. मंत्री मकरंद पाटलांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या तयारीचा आढावा घेतला. 40 वारकरी एकत्र आल्यास विशेष एसटी बस उपलब्ध करून देणार. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. यात्रेसाठी पंढरपुरात 4 तात्पुरती बस स्थानक उभारली. 5500 बसेस, 11000 चालक वाहक तैनात. सरनाईकांची माहिती. आषाढी यात्रेनिमित्त धुळे विभागाकडून आता पंढरपूरकडे 215 जादा बसेस धावणार. 40 प्रवाशांच्या गटांसाठी स्वतंत्र बसची सुविधा. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती. जवळच मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 50% पाणीसाठा. सध्याचा साठा पुढील जानेवारीपर्यंत पुरेल. त्यामुळे लागू असलेली 10% पाणी कपात लवकरच रद्द होण्याची शक्यता. धरण साठ्यामध्ये वाढ झाल्यानं पुणे शहरातील पाणी कपात तात्पुरती स्थगित. सोमवारपासून नियमितपणे पाणी पुरवठा सुरू होणार. दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार. पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. पुण्याच्या भोरमधील खानापूर गावाला ऐन पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. वीसगाव खोऱ्यामध्ये वीज पुरवठा सलग 4 ते 5 दिवसांपासून खंडित. पाण्याची लाईन फुटल्यानं गावकऱ्यांवर टँकरनं पाणी घेण्याची वेळ आली. भोरमधील प्रलंबित MIDC संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बैठक पार. नव्यानं मिळणाऱ्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना. आमदार शंकर मांडेकरांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. मुंबईत उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार नोंदवावी. मुंबई महापालिकेचं आवाहन. यासाठी पालिकेकडून व्हॉट्सअप चॅटबॉट आणि माय BMC मार्ग ॲपची सुविधा उपलब्ध. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील झाडाची पाहणी करा आणि त्याभोवती काँक्रिटीकरण असल्यास काढून टाका. महापालिका प्रशासनाचे आदेश. वृक्ष संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सेट परीक्षेच्या अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ. उमेदवारांना आता 12 ते 24 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार. कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी निर्णय. बहुप्रतीक्षित विद्याविहार उड्डाणपुलासाठी आता 31 ऑगस्टची नवीन डेडलाईन. अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून कामाची पाहणी. उड्डाणपुलाचं आतापर्यंत 80% काम पूर्ण. पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. कृषी सेवा केंद्रावर युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. युरिया खतं न मिळाल्यानं रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळत.